तर बघा हे आमचं आहे टीव्ही युनिट. एक नंबर टीव्ही युनिट बनवलेला आहे गाईज. तर इथं आहे कपाट. हे सगळ्यात भारी किचन मध्ये अट्रॅक्शन झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे बघा, सगळ्यात महत्वाचं हे बघा माझा हा सेटअप आहे. तर मित्रांनो आता घराचं काम पूर्णपणे संपलेलं आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी लय एक्साइटेड आहे मी. लय दिवस झालं म्हणतो तुम्हाला दाखवायचं पण आता दाखवणार आहे बघा. कारण कलरचं काम चालू होतं, फर्निचरचं काम चालू होतं, बांधकाम इकडे तिकडे काय सारखी घर घाणवायचं, स्वच्छता नसायची, त्यामुळे दाखवू वाटायचं नाही. पण आता दाखवतो मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा वरच्या बाजूला केलेला आहे मी, हे लाफ्ट केलेलं आहे. ठीक आहे, एकदम दरवाजा करून टाकलेलं आहे सगळं. त्यामुळे जी गबाळ होतं, पोती टाकलेली, डबं होती, जुनं ब्लॉग जर बघत असाल तुम्ही तर तुम्हाला माहितीच असणार आहे 100% किती घाण दिसायचं. तर आता बघा एकदम प्रोफेशनल आणि मस्त दिसाले बघा. ठीक आहे, तर हे हॉलमध्ये केलेलं आहे मी. तर आता सगळ्यात महत्वाचं हॉलमधली दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे, ती म्हणजे एक अशी गोष्ट आहे की ती बनवायला मी स्पेशल म्हणजे माझं डिझाईन म्हणता येत नाही त्यामध्ये, पण असं चॉईस माझी आहे. ठीक आहे, घरातलं कोणी सुद्धा काही सुद्धा सांगितलं नाही की माझ्या चॉईसनं बांधायला आहे. ती सगळ्यात भारी गोष्ट आहे बघा. तर बघा हे आमचं आहे टीव्ही युनिट. एक नंबर टीव्ही युनिट बनवलेला आहे गाईज. ते मी तुम्हाला एक पुढच्या ब्लॉग मध्ये किंवा त्याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो 100%. त्यानंतर इथं बघू शकताय शिवाजी महाराजांची इथं मूर्ती आहे. खूप चांगली मूर्ती आहे आणि खूप चांगलं पण दिसायला इथं ठेवल्यानंतर. ठीक आहे, त्यानंतर इथं बघा हे गिफ्ट आहे. माझ्या बहिणीने मला दिलं होतं. एक नंबर आहे, मला खूप आवडले. ठीक आहे, महाराजांची मूर्ती इथं आहे. त्यानंतर इथं टीव्ही आहे. किती इंच आहे मला माहित नाही, पण ठीक आहे, एकदम परफेक्ट आहे. इथं खाली बघा, इथं ड्रॉवर आहेत, प्रत्येक ठिकाणी ड्रॉवर आहेत. मस्त आहे एकदम. इथं बघा गाईज हे शिल्लक राहिलेलं मटेरियल जे आहे त्यातून हे बनवलेलं आहे. यामध्ये हातरून कामरून ठेवतोय स्पेशली, म्हणजे हे बनवलेलं चप्पल स्टँड म्हणून बनवलेलं. पण हे एवढं भारी बनले की आता ह्याच्यामध्ये चप्पल ठेवू वाटण झाले. त्यामध्ये हातरून कामरून ठेवून हॉलमध्येच ठेवलेला आहे. तर आता बघा गाईज सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी बनवायला म्हणजे बांधकाम चालू केलं तर जी बनवायसाठी बनवलं ते सगळंच काही, पण जी बनवायसाठी सुरुवात केली ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर या माझ्या मागे या. तर गाईज इथं बघा हा आमचा किचन आहे. ठीक आहे, सिलिंग केलेलं आहे, कलर किचन सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे चप्पल आपलं हे कपडे ठेवायचं स्टँड आहे, हे तुम्ही बघितलेच मागच्या ब्लॉग मध्ये. ठीक आहे, तर इथं बघा गाईज, तर इथं आहे कपाट. हे सगळ्यात भारी किचन मध्ये अट्रॅक्शन झालेलं आहे. हे जे याच्यावरती रेषा रेषा आहेत हे एवढं खतरनाक आहे ना, लय भारी दिसते ना दुखवाच. आणि यामध्ये एक सिस्टीम आहे, ती सिस्टीम बघा, हे जर उघडून असं ढकललं तर ऑटोमॅटिक हळूच बंद होते. ठीक आहे, तर इकडे बघा हे आपले किचन ट्रॉले आहेत. हे पूर्ण उघडून झाकण ठेवता येते आपल्याला सगळं सामान. यामध्ये सगळे हे ठेवलेलं आहे. इथं बघू शकताय सगळे ताट वगैरे सगळे ठेवलेले आहेत. ठीक आहे, हे असं मोठे पातेले वगैरे ठेवता येते. हे बघा यामध्ये मोठे मोठे सामान पातेले वगैरे ठेवता येते. हे आहेत, यामध्ये अजून व्यवस्थित ठेवलेलं नाही पण एक नंबर दिसणार आहे बघा. ठीक आहे, हे अशा पद्धतीने आहे. आणि यामध्ये मोठी भांडी काय असेल ते ठेवलेलं आहे. तर आता सगळ्यात भारी आणि सगळ्यात पॉझिटिव्ह वाईब देणारी एक गोष्ट आम्ही इथं बनवलेलं आहे ते बघा. तर हे आपलं आहे मंदिर. ठीक आहे, तर मंदिराला इथं कमान आहे, इथं जाळी आहे आणि अशा पद्धतीने तर सगळं बनलेलं आहे. इथं ड्रायव्हर सुद्धा आहे. यामध्ये काय पाहिजे ते आपलं जे सामान आहे देवाऱ्याचं सामान आहे ते सगळं ठेवता येते. ठीक आहे, हे एक नंबर आहे आणि सगळ्यात भारी पॉझिटिव्ह वाईब देणार आहे. आता ह्याच्यानंतर एक गोष्ट अशी आहे की साधीच आहे पण लय आवडलेली आहे मला, ती पण दाखवतो तुम्हाला या. तर काय इथं बघा, तर हे आपलं सगळ्यात पहिल्यांदा टेबल टॉप बेसिन आहे. हे अजून बसवलेलं नाही. यामध्ये एक चावी असते, हात धुवायला येतं, तोंड धुवायला येतं. ठीक आहे, तर विषय बघा, इथं कपाट आहे खाली, इथं कपाट आहे खाली आणि इथं पूर्ण असा आरसा आहे. ठीक आहे, यामध्ये ब्लॉग बनवतोय, फोटो काढतोय, सगळं काही इथं करतोय. त्यामुळे खूप चांगला आहे. जागेचा चांगला वापर झालाय तर ते इथंच झालेला आहे. ठीक आहे, या साईडला टॉयलेट आहे, या साईडला आंघोळीचं बाथरूम आहे. ठीक आहे, ते पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो. अनेक गोष्ट रिनोव्हेट केलेल्या आहे तर ती पण तुम्हाला दाखवतो या इकडं. तर हे आपलं ऑफिस असणार आहे. ठीक आहे, तर इथं कायच बघा हे आपलं ऑफिस आहे. पहिलंच आहे पण जरा रिनोव्हेट केलेलं आहे आणि काय काय ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ते इथे ठेवलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं माझा बेड आहे, सिंगल बेड आहे, इथंच मी झोपतोय. ठीक आहे, आपला हा व्हाईट बोर्ड आहे, इथं शोपीस आहे, ग्रोवेल्थ आपल्या ट्रेडिंग कंपनीचा लोगो आहे. ठीक आहे, आणि हा टेबल म्हणजे विशेष म्हणजे मी जेवायला वापरतो. यामध्ये घाण बिन पडली की नाही ते काही दिसत नाही. त्यामुळे हा सोफा आहे, कोणतं आलं तर भेटायला मित्र किंवा फॅन वगैरे कोण पण असते त्यांना इथं बसायला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे बघा, सगळ्यात महत्वाचं हे बघा माझा हा सेटअप आहे पूर्णपणे आहे. इथं जे आहे ते किल्ले अडकवण्यासाठी किंवा काही महत्वाचं सामान असेल तर इथं ठेवतोय मी. आपला इंडियाचं स्टिकर आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं आपलं घड्याळ लावलेलं आहे, 2 स्क्रीन आहेत, माझं टाइम टेबल आहे.
हे माझं टाइम टेबल आहे. जे मला दिवसात काय काय करायचं आहे नाही सगळं ह्याच्यावर लिहून टाकतोय मी. काय सुद्धा असं राहत नाही. ठीक आहे, कामं राहत नाहीत शिल्लक. हे माझी नोटबुक आहे. यामध्ये काय स्ट्रॅटेजी काय पण असते सगळं माझं यात असते. ठीक आहे. त्यानंतर हे आपली चेअर आहे, हा आपला टेबल आहे, हा आपला लॅपटॉप आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. टॅबलेट आहे, तो चार्जिंग लावला असेल, कॅमेरा आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. ठीक आहे गाईस, तर हा माझा पूर्ण ट्रेडिंगचा सेटअप होता. आणि त्यानंतर आपलं घर पण आता बांधून झालेलं आहे. त्यामुळे आता मी सुरुवात करणार आहे की कशाही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं होता होईल तेवढ्या लवकर ग्रो करायचं. माझं चॅनल असू दे, चॅनल ग्रो करायचं असू दे, किंवा इव्हन कुठल्याही गोष्टी असू दे, इंस्टाग्राम, युट्यूब सगळं ग्रो करण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढं पण काम होतं, घरचं काम होतं, सगळं संपलेलं आहे. आता मस्त मध्ये रिनोव्हेट पण झालेला आहे. तर आता मस्त मध्ये कामाला लागणार आहे. फक्त सपोर्ट पाहिजे, ते म्हणजे तुमचा. ठीक आहे गाईज, तर मला विश्वास आहे की तुम्ही पण सपोर्ट करणारच आहे. पण मी पण माझ्या पद्धतीने चांगला कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुमचा पण सपोर्ट आणि माझा पण कंटेंट चांगला राहील. ठीक आहे गाईज, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.